हेलो दोस्तों, आप देख रहे हैं NTN न्यूज। आज हम औरंगाबाद के महाराष्ट्र वीज तांत्रिक कामगार संगठना सहकारी पतसंस्था मराठवाड़ा संभाजीनगर छत्रपति शिवाजी महाराज इनके पुतले का आज यहाँ पर अनावरण रखा गया है, ओपनिंग रखी गई है। ये पतसंस्था में पुतला बिठाया जा रहा है, उसी के चलते आज यहाँ कार्यक्रम रखा गया है। थोड़ी देर में अभी गेस्ट भी आ रहे हैं। महाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार संगठना पतसंस्था का ये कार्यालय है। आप देख सकते हैं मेरे सामने। गेस्ट का भी आना शुरू है। थोड़ी देर में यहाँ पे अभी कार्यक्रम की शुरुआत होगी। व्यवस्थित राहील म्हणजे सकाळी दुसरा एक नवीन आलेले आहे सध्या ते कुठंच नाही। मी म्हणतो चला ते म्हणतो चला ते म्हणतो चला त्यांची आलेले समजा केस मध्ये आणि एक विद्युत साहेब पण आलेले आणि आपलं यस सर छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। हार देणार पहिले हार द्या। छत्रपति शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। छत्रपति शिवाजी महाराज की जय। सर एक मिनिट सर ओके सर, थैंक यू। तिकडनं समोरून घे। सर थोडं वीट करो ना करो। हा दोन टप्पे करून घ्या। हाँ, दोन टप्पे। सर समोर बघा या इकडे चलो चला खाली चला काम ना। एकच मिनिट, इकडे बघा, इकडे बघा। आज महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित मराठवाडा या संस्था कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आपले लोकप्रिय सहव्यवस्थापकीय संचालक सन्माननीय आदित्य जीवने साहेब IAS यांच्या शुभ हस्ते आज अनावरण आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडला। यासाठी आपले पुणेचे प्रादेशिक संचालक आपले भूमिपुत्र भुजंगराव खंदारे साहेब, संचालक प्रादेशिक पुणे, मुख्य अभियंता आपले पवन कुमार कचोट साहेब, आपले महापारेषणचे मुख्य अभियंता जयंत विके साहेब, अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे साहेब, आपले मॅडम डॉक्टर मॅडम अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता मातोळे साहेब
आणि महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष सन्माननीय भाऊसाहेब भाकरे पाटील आणि या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माऊली मोरे, उपाध्यक्ष सलमा मॅडम आणि मानस सचिव आपले सन्माननीय जितू हाळे आणि खजिनदार संजय शाहीर आणि संचालक मध्ये आपले सर्व सन्माननीय संचालक कैलास गौरकर, रफिक, उद्धव मुंडे, आपले नाळे पाटील, आपले लडगे पाटील आणि सीएम साळुंके, मुस्ताक आणि चौखत, आपले विशंबर लोखंडे, जितेंद्र, आपल्या दीपक खटेकर व अधीस आणि सीमा मॅडम यांच्या सर्व उपस्थित केंद्रीय सल्लागार अर्पित थोरात, कोनोळकर, कोलेमामा आणि बीडी पाटील उपाध्यक्ष आणि उपाध्यक्ष अजीज पठाण केंद्रीय या सर्व आणि नवनिर्वाचित मध्ये शेवाळे आणि आपले संतोष वाघमारे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा छोटेखानी सोहळा एक अत्यंत महत्त्वाचा आहे। या ठिकाणी मी विनंती करतो की आपल्या संचालक मंडळाला की आपण सर्वप्रथम आपली संस्कृती आहे की आपण पाहुण्यांचं सत्कार केल्याशिवाय पुढचं पाऊल उचलू नये। तर मी या टीमला संचालक मंडळाला विनंती करतो की सर्वप्रथम आपले उद्घाटक आणि आपले लोकप्रिय सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने साहेबांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। थँक्यू। संघटनेच्या वतीने कैलास गौरकर, अर्पित थोरात, कोलेमामा यांनी करावं। 2 मिनिटात जास्त सत्कार करेगी तो शब्द शुभेच्छा लेके सब कुछ टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा सर्वांचे। चला पवन कुमार कचोड साहेबांचं स्वागत, लडगे पाटील, चौखत, विशंबर आणि भानुदास शेवाळे। चला फास्ट माननीय जयंत विखे साहेब, मुख्य अभियंता महापारेषण यांचं स्वागत, संतोष वाघमारे, अजीज पठाण आणि ते बाकी अमोल जोळकर, बीडी पाटील। चला चला जल्दी चल। हाँ ठोका मॅडमचे सत्कार, महापारेषण टीम आपले सीमा मॅडम, भगवा मॅडम आणि पहलगे मॅडम आणि सलमा मॅडम। संघटनेचे अध्यक्ष केंद्रीय सन्माननीय भाऊध्यक्ष आणि या संस्थेचे अध्यक्ष माऊली मोरे यांचेही स्वागत। आपले संचालक जे राहिलेले ते करूया, उद्धव कोले, मच्छिंद्र लगड, चला खत्म हो गया, अभी लास्ट है बस, खत्म। यस 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 सब खत्म हो गया, हो गया हो गया हो गया साहेब क्या कर। चला सत्कार आपण फक्त एक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष घेऊ, सत्कार थांबवून देऊ। अध्यक्ष आणि या संस्थेचे अध्यक्ष माऊली मोरे यांचं स्वागत, जे उपस्थित आहे मुस्ताक या तुम्ही मुंगे भंगे भोंगे या तानाजी पटकन या। चला कोण आहे महात्मा घे ना, हा देशमुख साहेब आणि महात्मा साहेब बोलू घ्या। चला एक मिनिट, चला जल्दी कर, जायचं रे बाबा। चला हा चला झालं।
पण टेबलावर आजच्या चला हा चला 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 बसा, आता बसून घ्या बरं, आता सत्कार संपला आता. चला आगळे साहेब, आपण मान्यवर जास्त वेळ न घेता नाही 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 आता नको नको, अरे नको, अरे नाही 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 नाही, अरे नाही आता नाही, अरे नाही घ्या. थैंक यू. भेंट देते, हमारे प्रश्न सुन के लेते, और क्या होता. सिर्फ इतना है कि आज के शुभ दिन में आपके 2 शब्द महत्व के रहते, आप उतना ही बोलिए. नमस्कार. तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मराठवाडा यांनी आज मला इथे उद्घाटक म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुनरावृत्ती पुतळ्याच्या अनावरण आहे त्या सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून इथे मला मान दिला, याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, सर्व कार्यकारी मंडळींचे आभार मानतो. तसेच इथे उपस्थित सर्व मान्यवर सी साहेब, एस साहेब, व्ही साहेब आणि बाकी सर्व जे काही आपले ऑफिसर्स आणि कामगार आहेत या सर्वांचे सुद्धा आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. आजचा हा कार्यक्रम मला वाटतो एक चांगला कार्यक्रम आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आपण न्याय, समानता आणि समाज कल्याण या ज्या 3 महत्वाच्या भूमिका त्यांनी त्या काळात 15-16 सेंचुरीमध्ये घेतल्या होत्या, त्या महामानवाचा आज आपण इथे कुठेतरी एक गुणगौरव, एक त्याचा सत्कार ही जी पुनरावृत्ती ते आपल्या पतसंस्थेमध्ये अनावरण करून ते करतोय त्याबद्दल मी कार्यकारिणीचे खूप जास्त अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगली संकल्पना इथे राबवली. आणि जैरुद्दीन साहेबांचे पण खूप आभार मानतो की त्यांनी मला इथे आणण्यास मागील मला वाटतं 3-4 कार्यक्रम येऊ शकलो नाही, त्यामुळे मला वाटतं आज कुठेतरी या सोहळ्याच्या निमित्त, कारण की सोहळा चांगला होता त्यामुळे मी ते आपले अभिनंदन. आणि आता आपण हा कार्यक्रम आटोपू आणि सर्व रिकव्हरीच्या जाहीर करतो. धन्यवाद. कार्यक्रम होता काय काय. आज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण माननीय श्री आदित्य जीवने IAS व्यवस्थापकीय संचालक महावितरण कंपनी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आपले महापारेषणचे मुख्य अभियंता जयंत विखे साहेब, तसेच माननीय श्री पवन कुमार कछोट मुख्य अभियंता महावितरणचे छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता, तसेच आपले महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री भाऊसाहेब भाकरे पाटील, तसेच सरचिटणीस महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे माननीय श्री सईद जैरुद्दीन साहेब, तसेच माननीय मनीष ठाकरे साहेब SC, माननीय अंजना मॅडम ठक्कर साहेब, अंजना मॅडम ठक्कर, तसेच प्रसाद मातोले साहेब, तसेच महेंद्र देशमुख साहेब यांच्या व संचालक मंडळाच्या उपस्थितीत खूप खेळीमेळीच्या वातावरणात असा उत्साहात अनावरण सोहळा पार पडला. काय कोणाचे अनावरण ते सांग ना. शिवाजी महाराजांच्या हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो की या संस्थेमार्फत आम्ही खूप मोठ्या योजनेचा सभासदांना लाभ देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय अध्यक्ष असतील, जैरुद्दीन साहेब असतील, यांचं योग्य मार्गदर्शन आमच्या संस्थेसाठी लाभत असतं. तसेच आमच्या सर्व संचालक मंडळाचं सुद्धा यामध्ये मार्गदर्शन लाभत असतं. योजना यामध्ये संस्थेमार्फत लग्नासाठी आम्ही कन्यादान योजना 5,000 रुपये देत असतो संस्थेमार्फत. तसेच एखाद्या वेळेस जर अकाली मृत्यू वगैरे संस्थेचं सभासदांचा कोणाचा झाला असेल तर अशा वेळेस आम्ही 2.5 लाखाची संस्थेमार्फत मदत करत असतो. अशा अनेक गोष्टी परत दरवर्षी आम्ही बक्षीस योजना राबवत असतो. त्यामध्ये यावर्षी आम्ही ट्रॉली बॅग सुद्धा सर्व सभासदांना दिली. त्याच्यानंतर जे आपण पाल्यांना सुद्धा प्रोत्साहनपर बक्षीस देत असतो. यामध्ये सुद्धा
यावेळी असे बहुतांश 100 ते 125 लोक म्हणजे मुलांना आपण सर्वांना एक बक्षीस दिलं. त्याच्यानंतर कन्यादान योजना तर आपण राबवतोच आहे. अशा अनेक काही योजना आहे त्यामध्ये आपण सहभागी होत असतो. पुढेही जे काही आपल्याला करता येईल ते आपण सर्वांच्या सहकार्याने करत राहू. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव ज्ञानेश्वर सीताराम मोरे. मी या पतसंस्थेचा अध्यक्ष आहे. रफिक भाई शाहीर आणि मुंडे मानवलं शेवळे पाटील साहेब यांचं स्वागत घ्या. केंद्रीय उपाध्यक्ष इधर देखो. रफिक भाई यांचं स्वागत करते. गौर पाटील यांचं स्वागत. टाकून द्या ना काय सीएम सीएम आता दोघंही या मनोज आणि नंदो. आओ आ जाओ. हाँ इधर देखो इधर देखो. नाश्ता करा तुम्ही आता. चला लाईन वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या आधिपत्याखाली चालणारी मराठवाडी सहकारी पतसंस्था आज या पतसंस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे आणि त्यांना बघून जे काही या समाजामध्ये प्रेरणा मिळतात अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज अनावरण झालेलं आहे. मराठवाडा सहकारी पतसंस्था ही मराठवाडा मर्यादित आहे. या संस्थेमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये योजना राबवल्या जातात. प्रामुख्याने स्त्री जन्माचं स्वागत असेल किंवा एखाद्या सभासदाच्या मुलीचं काही लग्न असेल तर अशा सभासदांना सुद्धा ही संस्था 5,000 रुपयाचा धनादेश देते. या संस्थेमध्ये मराठवाड्यामधून जवळजवळ 600 ते 650 सभासद आहेत. वर्षामधून या संस्थेच्या मार्फत आपण सभासदांना एक भेटवस्तूच्या रूपामध्ये प्रत्येक वर्षी आपण एक भेटवस्तू देतो. या 2025 या वर्षामध्ये सभासदांना सूटकेस ही आपण त्यांना भेटवस्तू म्हणून दिलेली आहे. आणि आज हे जे काही अनावरण झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं हे माननीय सहाय्यक सहव्यवस्थापकीय संचालक जीवने साहेब, मुख्य अभियंता कचोट साहेब, अधीक्षक अभियंता अंजना ठक्कर मॅडम तसेच महावितरणचे अधीक्षक अभियंता ठक्कर साहेब, कार्यकारी अभियंता देशमुख साहेब, कार्यकारी अभियंता महातोले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडलेला आहे. मी SP शाहीर, प्रादेशिक सचिव तसेच या संस्थेचा खजिनदार म्हणून मी या ठिकाणी कार्यरत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तांत्रिक.
तसेच विविध अधिकारीगण, संघटनेचे सल्लागार मंडळ, केंद्रीय पदाधिकारी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे विद्यमान चेअरमन माऊली मोरे साहेब, या सर्वांनी अतिशय परिश्रम घेऊन ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झालाय, खर तर या संस्थेमध्ये ज्यावेळेस कुठलाही सभासद येईल आणि आल्यानंतर संस्थेच्या दरवाजामधून ज्यावेळेस आत एंट्री करल त्यावेळेस एक वेगळी ऊर्जा त्या सभासदामध्ये निर्माण होणार आहे, कारण अखंड हिंदुस्थानचं दैवत त्यांच्या समोर त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि म्हणून आलेल्या सभासदांचं कामकाज करत असताना आणि दररोज या संस्थेचं जे सेवक वृंद काम करणार आहे, शेवटी संस्थेचं कामकाज करत असताना सर्व सभासदाला न्याय देणं शक्य होत नाही. काही अडचणी असतात सहकार खात्यामधल्या, परंतु आपण पाहतो सहकारी संस्थेमध्ये असं कामकाज करताना सभासद त्या ठिकाणी थोडासा नाराज होतो, परंतु हे ज्यावेळेस या सेवकांना सुद्धा नंदूभाऊ आणि उभा एखाद्या सभासदांनी जरी शेवटी तुमच्यावर येणार ही काही गोष्टी आला, सभासद नाराज झाला, जर तुम्हाला तो बोलला तर तुम्ही त्याला प्रथम हे सांगायचं, भाऊ आम्हाला काय बोलायचं ते बोल, फक्त महाराजांचे एक दर्शन. महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर तो सभासद 99.99% टीम होणार आणि मग तो व्यवस्थितच त्या ठिकाणी फिडिंग करणार. अशा पद्धतीचं कामकाज या संस्थेचं अतिशय स्फूर्त असं उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. एक आमची मोठी बहीण म्हणू, छोटी तर शेवगाव पतसंस्था आहे, आता ती यांचे पुढं हळूहळू या सभासदाच्या संघटनेच्या माध्यमातून चालली, परंतु राज्यात 2 अशा संस्था या संघटनेच्या आधिपत्याखाली कार्यरत आहेत. आणि विशेष म्हणजे या दोनही संस्थेमध्ये सेम टू सेम अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा सिंहासनावर बसलेला या ठिकाणी दोन्ही संस्थेमध्ये आहे. या हाच आदर्श घेऊन आपल्या संघटनेच्या माध्यमातून जेवढ्या पतसंस्था आहेत तेवढ्या पतसंस्थेच्या सभासद पदाधिकाऱ्यांना मी विनंती या माध्यमातून करणार आहे, आपण आपल्या संस्थेमध्ये शाहू फुले आंबेडकर, जिजाऊ, अण्णाभाऊ साठे, युग पुरुष हे जे आहेत यांचं तैलचित्र आणि महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसवावा, हेच या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय तांत्रिक. धन्यवाद. आज छत्रपति संभाजीनगर महाराष्ट्र राज्य विविध तांत्रिक कामगार संगठना मर्यादित मराठवाड़ा ये संस्था के अंदर जो है तो आज जो है तो छत्रपति शिवाजी महाराज पूर्णाकृति पुतले के अनावरण का सोहरा आज आयोजित किया गया था. इसके अंदर जो है तो महावितरण कंपनी के ज्वाइंट एमडी अजित जीवने साहब इनके हाथ से उद्घाटन किया गया है. और इसमें इस कार्यक्रम में जो है तो प्रमुख जो है तो संगठन के केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे ये उपस्थित थे. और इस कार्यक्रम के अंदर जो है तो प्रमुख ने जो है तो मुख्य अभियंता जयंत विके महापारेषण कंपनी इनकी उपस्थिति थी. और विशेष पवन कुमार कचोट साहब मुख्य अभियंता छत्रपति संभाजीनगर महावितरण कंपनी. और इसके साथ में जो है तो अधीक्षक अभियंता अंजना ठक्कर मैडम और अधीक्षक अभियंता ठाकरे मनीष ठाकरे साहब इनकी भी उपस्थिति थी. और इस कार्यक्रम में जो है तो संगठन के जो सरचिटनीस है इनके नेतृत्व में यह कार्यक्रम रखा गया था. हाजी सैयद जहीरुद्दीन सरचिटनीस महाराष्ट्र राज्य विविध तांत्रिक कामगार संगठना. इस कार्यक्रम के अवसर पे जो है तो महाराष्ट्र के केंद्रीय पदाधिकारी तथा इस मराठवाड़ा बस संस्था के सभी सभासद ये बहुसंख्य से उपस्थित थे. इस कार्यक्रम में महत्व का जो है तो इस बिल्डिंग में जो है तो ये मराठवाड़ा लेवल की पद संस्था है. कर्मचारियों को जो है तो बहुत अच्छी सी सुविधा कर्ज के मार्फत भेंट वस्तु के मार्फत दी जाती है. वैसे ही हमारी एक पद संस्था और अहिल्या नगर के अंदर महाराष्ट्र राज्य विविध तांत्रिक कामगार संगठन सहकारी पद संस्था शेवगांव है. उसके माध्यम से ही जो है तो हमें विविध योजना के मार्फत जो है तो कर्मचारियों को इस योजना का लाभ दिया जाता है. तो इस मार्फत जो है तो जिस तरह से छत्रपति शिवाजी महाराज की
जो तो पूर्णाकृति सोहळा जो है तो अहिल्यानगर में जिस तरह से हुआ था इसकी शुरुआत जो है तो और सेकंड हमारी जो पद संस्था मराठवाड़ा लेवल की है, ये जो है तो सहकारी पद संस्था मराठवाड़ा लेवल के यहाँ पर भी आज जो है तो ये कार्यक्रम आयोजित किया गया और इस आयोजित कार्यक्रम में सभी मान्यवरों ने इस पहल को जो है तो अच्छे शुभेच्छा दी गई। और ये जो पहल है, ये जो इन्होंने जो अच्छे से एक महापुरुष के पूर्णाकृति बिठाकर शिवाजी महाराज के जो है तो एक उनके जो विचार है, उनके जो ये सब मिलके जो है तो किस तरह से अपन ने उसको अपने आत्मसात करना चाहिए और कैसे अच्छे लोगों को उसकी सुविधा देना चाहिए, तो इस माध्यम से जो है तो आज कार्यक्रम आयोजित किया गया था। सभी मान्यवर इसमें उपस्थित थे। तो आज जो है तो बहुत अच्छा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य विविध तांत्रिक कामगार संगठन के अधिकृत जो पद संस्था है, महाराष्ट्र राज्य विविध तांत्रिक कामगार सहकारी पद संस्था मर्यादित मराठवाड़ा छत्रपति संभाजीनगर, इस पद संस्था में ये कार्यक्रम आयोजित किया गया।